नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 मध्ये भागवत आरोटे, निवृत्ती अण्णा इंगोले, नयना जाधव, हर्षदा गायकर या उमेदवारांच्या वतीने भव्य चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते. कुटवड नगर येथील सप्तशृंगी मंदिर, शिवशक्ती चौक, सेवादास नगर, महादेव मंदिर चौक तसेच मौर्य पार्क येथे झालेल्या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या चौक सभेत उमेदवारांनी प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांबाबत सविस्तर भूमिका मांडली. प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प असून नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील असे आश्वासन उमेदवारांनी दिले. सभेदरम्यान उपस्थित नागरिकांनाही आपल्या समस्या मांडत उमेदवाराला जाहीर पाठिंबा दर्शविला. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असून प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे. या चौक सभेमुळे प्रभागातील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकीत ही सभा निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे. नगरसेवक होतो, 4 वर्ष झाली त्या गोष्टी. परंतु आपण बघितलं असेल 17 ते 22 या कार्यकाळात आम्ही जवळजवळ 250 कामं केली आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवली. कोणी काय काम केलं मग त्यात चिंचाळ्या परिसरामध्ये पाण्याच्या 2 टाक्या, इकडे आपल्या भागामध्ये मुंडे गार्डनमध्ये एक पाण्याची टाकी. सर्वात पहिले आपल्या इथे पाण्याची जशी आत्ता समस्या पाईपलाईन फुटल्यामुळे झाली आहे, तेव्हा पाईपलाईन नसल्यामुळे समस्या होती आणि आता पाईपलाईन फुटल्यामुळे तिचं काम चालू आहे. अजूनही 1.5-2 महिने लागतील चांगलं पाणी आपल्याला. तेव्हा आपण सर्वप्रथम निवडून आल्यानंतर काम केलं. माऊली लॉन्स ते आयटीआ पूल ते शिवशक्ती नाल्यापर्यंत मोठी पाण्याची पाईपलाईन टाकली आणि पाण्याचा सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस पण झाला. त्यानंतर जी रस्ते होती ती रस्त्यांचं काम करण्याचं, आयटीआ पूल समांतर करण्याचं काम केलं. आयटीआला समांतर पूल बांधला, तिथला ट्रॅफिकचा प्रश्न सुटला. आपण बघितलं सन्माननीय आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून निधी आणून 20 कोटीचा रस्ता जो आपला प्रभाग आहे पौर्णिमा स्वीट पासून तर आयटीआपर्यंत तो रस्ता काँक्रिटीकरणाचं काम केलं आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेल्या निधीमधून तो काम झालं. तिकडे हॉस्पिटल असेल, चिंचोळा संजूनगर भागात अभ्यासिका असेल, मुलांसाठी वेगळी, मुलींसाठी वेगळी 2-2 गार्डन बनवले. ही सर्व कामं असे अनेक कामं आम्ही उभी केली. प्रत्येक मंदिरापुढे सभामंडप असेल, पेवर ब्लॉकचं काम असेल, अशी एक ना अनेक कामं केली. परंतु जी राहिलेली कामं आहे, कारण विकास हा होतच असतो, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आणि पूर्व बाजूला हर्षदाताईंनी सांभाळलं जे शिवशक्तीचा भाग होता, तिकडे अलकाताई वगैरे बघायच्या. आता मी कोणी किती काम बघितलं यामध्ये जाणार नाही. कोणावर टिप्पणी करण्यापेक्षा माझ्यामध्ये काम करणं महत्त्वाचं असतं आणि ती जनता ठरवत असते कोणी काय केलं. मध्ये जो भाग होता 2 वर्ष आमच्या मधुकर शेठ 2019 मध्ये निवडून आले, त्यांनी तिथं सांभाळलं. पश्चिमेकडच्या भागात मी बघितलं चिंचोळा शिवार जो होता आणि तिथे काम करत असताना आपण बघितलं असेल रस्ते, लाईट, पाणी या सर्व सुविधा करत असताना जो लिंक रोड होता तो लिंक रोड 6 पदरीचं काम आता चालू झालेलं आहे आणि तो रोड 6 पदरी होत आहे कॉन्क्रीटचा. आपण बघितलं असेल त्यामध्ये नुसता रोड धरला नाही, सिग्नल, त्यामध्ये पावसाळी लाईन, ड्रेनेज लाईन, पाण्याच्या लाईन, जेणेकरून तो रोड परत कधी 20-25 वर्ष तोडायला लागला नाही पाहिजे अशी व्यवस्था आपण त्याची केलेली आहे. चिंचोळ्यापासून तर बेलगाव ढगा 116 पॉईंट हा रस्ता आहे जो त्र्यंबक रोडला डायरेक्ट जातो, तो पण पकडलेला आहे, त्याचं पण काम होणार आहे. अशी एक ना तुम्हाला 80 कामं आत्ता चालू होती आणि 60 कामं आता चालू आहे. ही सर्व काम करत असताना माझ्या मते ह्या सर्व कामांचं श्रेय आपल्या माता भगिनींना जातं, माझ्या बंधूंना जातं, माझ्या मित्रांना जातं. कारण तुम्ही मतदान दिलं म्हणून आम्ही नगरसेवक झालो आणि म्हणून ही काम करू शकतो. जे कंपाऊंड बनवलं, त्याला आपण जॉगिंग ट्रॅक बनवला, त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की रिटर्निंग वॉल बनवून, ज्याला गॅबियन वॉल म्हणतो, रिटर्निंग वॉल नाही त्याला गॅबियन वॉल म्हणतात दगडाची, याला ती गॅबियन वॉल बनवून त्याला जॉगिंग ट्रॅक बनवलेला आहे. त्याच पद्धतीने आमचा मानस होता की इकडे पण पूर्वेला
जी उत्तरेला आपली नदी आहे, जसा पूर्वेला आपण बनवली गॅबियन वॉल, तशीच उत्तरेला पण जी नदी वाहते त्याला पण गॅबियन वॉल धरून आपण पूर्ण जॉगिंग ट्रॅक बनवणार आहोत आणि नक्कीच येत्या काळात तो बनेल. आपल्या येथील जे ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे, मारुती मंदिराचा प्रश्न आहे, मला माहीत आहे आपले भजनी मंडळ बसत आहे. नक्कीच मी आपल्याला शब्द देतो की येणाऱ्या काळात जो ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे, ड्रेनेज लाईन इथं नाही असं नाही आहे, परंतु त्या जुन्या झाल्या आहेत, चंबर खराब झाले, त्या लॉक होतात, अतिक्रमण असल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम्स होतो, घरात वास येतो. परंतु आता आपण ठरवलेलं आहे, ज्या रस्त्यावर आहे आपण ज्या पाईपलाईन मंजूर केलेल्या आहे त्या पाईपलाईन इथं होणार आहे लाईनमध्ये आणि त्या कोणाच्याही घराच्या नसतील, रोड जो आहे त्याच्या मध्यभागी टाकून ते रोड काँक्रीटचे केले जातील. इथे जे चौकात आहे चौकातून बाहेर घेऊन ते लाईन राहील, म्हणजे त्याच्यावर कुठलंही अतिक्रमण राहणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या कामाचा मानस आहे. ज्या भजनी मंडळ आहे त्यांना टाळाची व्यवस्था हे झाल्यानंतर करून देऊ, काळजी करू नका. आपल्याकडे कार्ड देतो, त्याच्यावर नंबर आहे, आपण फोन करा, आपल्याला ते सर्व मिळेल. बसायला बाग पाहिजे त्यांना. बसण्यासाठी बेंच मी 2-4 दिवसात पाठवतो, काय त्याला आचारसंहितेची काय जरूरत नाही. 100% तुमचा हक्क आहे नागरिक म्हणून ते करून घ्या, पण प्रेमाने करून घ्या. कोणी पिऊन येईल आणि मग सांगेल आम्ही अजिबात ऐकणार नाही. लक्षात राहू द्या मी काय सांगतो, मला ते अजिबात आवडत नाही. तुम्ही चांगल्याने या, आम्ही घरात तुमचं स्वागत करू, तुम्हाला तुमचा सन्मान राखू. पण जर तुम्ही व्यसन करून आणि जर काही तमाशा घालण्याचा प्रयत्न केला तर चुकीचं आम्ही सहन करत नाही. म्हणजे तुम्ही बघत असाल 8 वर्षापासून नगरसेवक आहे, आम्ही कोणत्याही गुंड कोणत्याही प्रवृत्तीला सांभाळणार नाही आणि कोणालाही माझ्या मते हा प्रभाग विकासा इतकाच भयमुक्त राहायला पाहिजे याला माझ्याकडून जास्त प्राधान्य आहे. कारण माझी भगिनी ही बिंदास फिरली पाहिजे. इथं जरी बाकीचे कोणी राहत असतील परंतु तरी तुमचे भाऊ सक्षम आहे त्यांना रोखण्यासाठी, काळजी करू नका. तो शिवसेनेचा मागच्या पंचवार्षिकला वचननामा होता, तो 100% पूर्ण झाल्यानंतर सुद्धा जेही कामं नागरिकांनी आजपर्यंत आम्हाला सांगितले असतील, नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा सांगितले असतील, या तिन्ही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ते 100% करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक माजी नगरसेवक सुद्धा आपल्याकडं आज मत मागण्यासाठी येत आहे, परंतु आपण सर्व सुज्ञ नागरिक आहात, आपण या सर्वांना विचारलं पाहिजे, बाबा हे लोक माझी नगरसेवक आहे, तूही माझी नगरसेवक आहे, परंतु 2022 ते आज 26 चालू झाले, या 4 वर्षाच्या कार्यकाळात तू नेमकं काय केलं, याचं उत्तर मला वाटतं समोरच्याकडे 100% नसणार आहे. मी वैयक्तिक टीका टिप्पणी कोणावरही करणार नाही, परंतु आपण ज्या प्रांगणात बसलो आणि तुम्ही 4ही लोकांचं बघितलं असेल, आम्ही 4ही लोक, मला वाटतं भाऊ आम्ही तर वारकरी संप्रदायातून आलेले लोक, आम्ही 100% भोले बाबाचे भक्त आहेत. आणि आज मला वाटतं आपल्या पिढ्यांचा जर विकास करायचा असेल तर सर्वप्रथम नगरसेवक निर्व्यसनी असला पाहिजे. कारण आज मुलांना कुठंतरी मतदानासाठी वाम मार्गाला लावायचं आणि त्या मुलांनी नंतर आपला तो त्रास 10-15 दिवसात त्या मुलांना सवय लागते ताई, आणि ही सवय लागल्यानंतर 10-15 दिवसानंतर तो मुलगा घरात त्रास द्यायला सुरुवात होतो आणि हे पाप मला वाटतं कोणी करू नये. अशा प्रवृत्तींना खरं तर आपण सर्वांनी मिळून लांब ठेवलं पाहिजे. मशीनवर 2 मतदान करायचे, म्हणजे असे तुम्हाला 2 मशीनवर 4 मतदान करायचे. ज्यावेळेस तुम्ही 4 बटन दाबणार त्यावेळेस तुमची प्रक्रिया पूर्ण झालेली असणार आहे. आणि हा सगळा गोंधळ नाही लक्षात आला, तिथे धनुष्यबाण दिसेल त्याच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि आम्हाला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्यायची. 2017 पासून तर आतापर्यंत मी काय कामकाज केलंय, काय केलंय, नाही केलंय हे सगळं तुम्हाला माहिती आहे. फक्त माझ्या माता भगिनींना मला एकच विनंती आहे की मी आज इथे माझ्या सगळ्या सवंगड्यांना तुमच्याकडे घेऊन आलेली आहे. आम्ही 4ही उमेदवार आज तुमच्याकडे आलेलो आहोत. तेव्हा 2017ला तुम्ही शिवसेनेचे 3 नगरसेवक निवडून दिल्याच्या नंतर आम्ही एकजुटीने कामकाज केलेलं आहे आणि हे कामकाज करत असताना आम्हाला कोणतीही अडचण आलेली नाहीये, कारण आम्ही 3 नगरसेवक शिवसेनेचे होतो आणि एकच ताई भाजपाच्या होत्या.
परंतु मला आज तुम्हाला विनंती करायची की अजून पण यापेक्षाही जर सुसंगत आणि सुटसुटीत जर कामकाज करायचं असेल, प्रभागाचा विकास करायचा असेल, तर तुम्हाला 4ही नगरसेवक हे शिवसेनेचेच निवडून द्यावे लागणार आहेत. जो काही आपला विकास कामं बाकी आहे, जे काही आपली कामं बाकी ती निश्चितपणाने पूर्ण होती. मला तुम्हाला एकच विश्वास द्यायचा आहे की 2017 पासून तर आतापर्यंत जी काही कामकाज केली आहे, तुमच्या हाकेला आम्ही धावून आलेलो आहोत. तुम्ही फोन केल्याच्या नंतर 10 मिनिटात उपलब्ध होण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या कामाची पावती आज आम्ही तुमच्याकडे मागायला आलेलो आहोत आणि मला खात्री आहे की तुम्ही 15 तारखेला तुमचे आशीर्वाद जे आहे आम्हाला मतदानाच्या रूपात तुम्ही आम्हाला निश्चित देणार. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, सिडको.